सर, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जे काही 10% आरक्षण मंजूर झालं त्याच्यावर चर्चा झाली आणि ते मान्य केले. याच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत की ते टिकेल का, पहिली गोष्ट, आणि टिकेल तर टिकेल का की का टिकणार नाही, याच्या काही 5 आम्हाला मुद्दे सांगा, आणि जर टिकणार नसेल तर का टिकणार नाही. हे जे आरक्षण किंवा अध्यादेश काढलेला होता तो 2018 जो अध्यादेश काढलेला होता त्याप्रमाणे सेम टू सेम तो अध्यादेश आहे असं तेव्हाचे मुख्यमंत्री, तेव्हाचे सरकारमध्ये असलेले सगळे मंत्री हे सगळे सांगतात. आणि जे आता वेगवेगळ्या पक्षात गेलेले आहेत त्यासुद्धा मंत्र्यांना माहिती आहे की तो 2018 सेम असा अध्यादेश मराठा आरक्षणाबद्दलचा काढला. मग तेव्हा तो का टिकला नाही हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपण हे बघितलं तर घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती 102 जी झाली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं की मागासवर्गीय ठरवण्याचा हक्क हा राज्य सरकारांना नाही, अशी घटनादुरुस्ती होती. आणि ती घटनादुरुस्ती झाल्यावर मागासवर्गीय ठरवण्याचे अधिकारच राज्य सरकारचे काढून घेण्यात आले. आणि म्हणून सगळ्या राज्यांनी, म्हणजे जिथे जाट आरक्षण मागितलं जात आहे, पाटीदार आरक्षण मागितलं जात आहे, नंतर इतर अनेक राज्यांमध्ये आरक्षण मागितलं जात आहे, त्या सगळ्या ठिकाणी आंदोलन झाले आणि सरकारकडे नाराजी दाखवणारे पत्र आणि आक्षेप नोंदवण्यात आले की तुम्ही 102वी घटनादुरुस्ती करून राज्य सरकारचे जे अधिकार मागासवर्गीय ठरवण्याचे काढून टाकलेले ते चुकीचे आहे. त्यामुळे काही वर्षांनी नरेंद्र मोदींनी परत जी घटनादुरुस्ती 102वी केली त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि 105वी घटनादुरुस्ती करून राज्य सरकारला परत हे अधिकार मागासवर्गीय ठरवण्याचे दिले. आता आपण पाहतो की त्याच्यानुसार मग तेव्हा गायकवाड कमिशन नेमण्यात आलं होतं, तसं आता जस्टिस शुक्रे कमिशन नेमण्यात आलं. पण जस्टिस शुक्रे कमिशननी काय केलं की मागासवर्गीय आयोग म्हणून काम करताना त्यांनी मेड टू ऑर्डर रिपोर्ट तयार केला. मेड टू ऑर्डर म्हणजे काय, जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे अहवाल तयार केला. आता अशा गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की सरकारला आवश्यकता आहे आणि सरकारला जरुरी आहे त्याप्रमाणे अहवाल तयार करून द्यायचा, अशी जर मागासवर्गीय आयोगाची भूमिका असेल तर मग न्यायालयात जेव्हा याला आव्हान देण्यात येईल तेव्हा हे आरक्षण टिकेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आधीसुद्धा असंच झालं. मग आता आरक्षणाचे जर आपण इतिहास बघितला तर 1902 छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम आरक्षणाचा विचार मांडला की समाजाला जे मागासवर्गीय आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण असलं पाहिजे. त्यांनी ते आरक्षण दिलं होतं मागासवर्गीय म्हणून ज्यांना, त्याच्यामध्ये मराठा समाज तेव्हा होता. पण मग स्वतंत्र भारतामध्ये तो समाज तसा मराठा म्हणून त्याच्यात राहिला नाही आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये. आणि म्हणून मग तेव्हापासून हे सगळं वातावरण राजकीय होत गेलं. आता दुर्दैवाने मराठा आरक्षणाचा विषय राजकीय झालेला आहे, राजकारणाचा मुद्दा झालेला आहे. आपण जर थोडंसं बारकाईने लक्षात घेतलं तर जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा मराठा आरक्षणाचा विषय काढला जातो किंवा मुद्दाम काढण्यासाठी काही जणांना प्रवृत्त केलं जातं. आणि म्हणून मग लोकांचा आता विश्वास या प्रकारच्या राजकारणावरून उडालेला आहे. मनोज जरांगे पाटलासारखे काही जण प्रामाणिकपणे आंदोलन चळवळ सुरू करतात आणि नंतर पुन्हा त्याच्याबद्दल जे काही मतप्रवाह तयार केले जातात आपल्याच काही लोकांतर्फे, जे मुद्दाम पेरलेले असतात त्या लोकांतर्फे राजकीय भूमिकेतून, मग त्याच्यामुळे आंदोलनसुद्धा आता शंकास्पद व्हायला लागतं. आणि म्हणून मला असं वाटते की कायद्याच्या दृष्टीने जर हे टिकाऊ व्हायचं असेल असं वाटत असेल तर सगळ्यात पहिले ही घटनादुरुस्ती अभ्यास केला पाहिजे. आणि त्याच्यानुसार जर विचार केला तर मागासवर्गीय आयोगाला नोकरी आणि शिक्षणामध्ये जो आरक्षण देण्याचा हक्क आहे तो मागासवर्गीय असलेल्या लोकांसाठी ते वापरू शकतात. मग मराठा समाज हा मागासवर्गीय म्हणून अजूनही गणला गेलेला नाही कायदेशीररित्या. जोपर्यंत मागासवर्गीय तो समाज आहे याची मान्यता मिळत नाही आणि सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये जेव्हा आता केसेस जातील या अध्यादेशावर काही जण चॅलेंज करतील आणि त्यांनी सांगूनच टाकलेलं आहे की आम्ही अध्यादेश आल्या पहिले चॅलेंज करणार. काही जणांनी हायकोर्टामध्ये केसेस पण दाखल केलेल्या आहेत. तिथे ते टिकाऊ व्हायचं असेल तर मग जसं जस्टिस शुक्रे यांनी आदेश दिल्याप्रमाणे काहीतरी अहवाल तयार करून दिला, त्याच्यामध्ये संख्यात्मक आकडेवारी, मागासवर्गीय ठरवण्याचे क्रायटेरियाज, त्याचं विश्लेषण, या सगळ्यांची जर व्यवस्थित मांडणी नसेल तर पुन्हा ते टिकाऊ होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रामाणिकता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे जो विश्लेषणात्मक पातळीवर अहवाल तयार करताना वापरला गेला पाहिजे. खरोखर मराठा समाजामध्ये मागासवर्गीय कोण येऊ शकतात, मागासवर्गीय का म्हणायचं, याच्याबद्दलचं विश्लेषण आणि मांडणी व्यवस्थित झाली तर ते आरक्षण नंतर टिकाऊ ठरू शकते. नाहीतर आत्ताचं आरक्षण राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि राजकारणाचा भाग म्हणून आपल्याला बघावं लागेल. ज्या पद्धतीने काही जणांनी धन्यवाद सभा घेतल्या,
काही जणांनी गुलाल उधळला लगेच येऊन बाहेर की आम्ही अध्यादेश काढला, आम्हीच आरक्षण दिलं. तर हे कोणी आरक्षण दिलं हा महत्त्वाचा मुद्दा आता नाही आहे, ते आरक्षण टिकाऊ होणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला वाटते की कायदेशीर दृष्टिकोनातून हे आरक्षण टिकलं तर लोकांनी उत्साह साजरा करावा, गुलाल उधळावा, आनंद व्यक्त करावा. पण जोपर्यंत ते आरक्षण कोर्टाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत आनंद व्यक्त करणं थोडं थांबवलं पाहिजे, कारण की याच्यामध्ये राजकारण इन्व्हॉल्ड आहे असं माझं स्पष्ट मत आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.